उद्दालिक ऋषींच्या वास्तव्यांनी पुणित झालेलं शहर म्हणजे उदगीर। श्री बोधनाई देवी, श्री सोमनाथपूर, श्री हवगी स्वामी मंदिर, हजरत ख्वाजा सदारुद्दीन बादशाह दर्गा आणि उदगीर किल्ल्याच्या पौराणिक ऐतिहासिक पार्श्वभूमीवरचं हे शहर सांस्कृतिक दृष्ट्याही तितकंच संपन्न। यामुळेच इथल्या भूमीत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचंही आयोजन झालं। अशा या पौराणिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नगरास माननीय नामदार संजयजी बनसोडे साहेबांच्या रूपाने प्रथमच राज्यमंत्री आणि नंतर क्रीडा, युवक कल्याण, बंदरे कॅबिनेट मंत्रीपद लाभल्यानं उदगीर शहराचा कायापालट होऊ लागला आहे। माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांच्या भक्कम पाठिंब्याने जास्तीत जास्त निधी खेचून आणत माननीय नामदार संजय भाऊ बनसोडे साहेब यांनी संपूर्ण मतदारसंघात रस्त्यांचे जाळे निर्माण केले। तहसील, पंचायत समिती, उपजिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आकर्षक आणि अत्याधुनिक इमारतींचं निर्माण केलं। पायाभूत आणि मूलभूत विकासाबरोबरच इथल्या सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा, विचारवंत, कलावंत रसिकांना हक्काचं व्यासपीठ निर्माण व्हावं या दृष्टिकोनातून शहराच्या मध्यवर्ती भागात जिल्हा परिषदेच्या ताब्यातील जुन्या BRC ITIच्या जागेवर भव्य सांस्कृतिक भवन निर्माण व्हावं यासाठी सर्व प्रशासकीय मान्यता मिळवून 9 कोटी रुपयांचा निधी मिळवला। संपूर्ण वातानुकूलित 800 ते 900 आसन क्षमता, अत्याधुनिक डिजिटल प्रकाश झोत, प्रशस्त पार्किंग, ध्वनिक्षेपण व्यवस्था, प्रसाधन गृह, रंगमंच अशा सर्वंकष व्यवस्थेसह उदगीरकरांच्या प्रतीक्षेत असलेलं हे 2 मजली सांस्कृतिक भवन आज 80% पूर्ण झालं आहे। माननीय नामदार संजय भाऊ एवढ्यावरच थांबले नाहीत, तर कोट्यावधींच्या हृदयस्थानी विराजमान छत्रपती शिवाजी महाराज या नावानं या सांस्कृतिक भवनाचं नामकरण करत वाढीव निधीसाठी 12 कोटी रुपये मिळतील अशी घोषणा केली। उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या या सभागृहाच्या अंतिम कामांवर कार्यकारी अभियंता माननीय श्री MM पाटील साहेब स्वतः लक्ष देत आहेत। उदगीरचा समृद्धशाली सांस्कृतिक